आज आपण ओट्स आणि रवा आणि आणखीन मिक्स भाज्या घेऊन उत्तप्पा बनवणार आहेत. एक मोठा बाउल ओट्स घेतलेला आहे. खाण्याचं पान घेतलेलं आहे मी कट करून 2 ते 3 पीस. 1 वाटी रवा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी चीज आहे, 1 वाटी हिरवी चटणी, अर्धी वाटी कांदा आणि कांद्याची पात कट करून घेतलेले आहे. कांद्याची पात आहे, शेपू अर्धी वाटी आणि मेथी. ओट्स आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे मी. मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 1 तास हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये सर्व भाज्या आणि मसाले टाकूया. कांदा पात, शेपू, मेथी, टोमॅटो, कांदा मिक्स कांद्याची पात आणि हे हिरवी चटणी. खाण्याचं पान आहे, कट करून घेतलेलं आहे मी. तुम्हाला जर हिरवी चटणी आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ, अर्धी वाटी शेंगा तेल, लिंबाचा रस टाकूया. ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं ओट्स, रवा आणि मिक्स भाज्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. हा उत्तप्पा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे. मिश्रण टाकल्यानंतर साधारण 1 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ घेऊया. झाकण काढून घेऊया आणि हा आपला उत्तप्पा पलटून घेऊया. पलटल्यानंतर हे जे आपण किसून घेतलेलं चीज आहे ते टाकूया आणि परत एक वेळेस झाकण ठेवून वाफ घेऊया. अशा पद्धतीने ओट्स, रवा आणि मिक्स भाज्यापासून नाश्त्यासाठी उत्तप्पा बनवलेला आहे मी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.